रोहित पवारांचे बॅनर सध्या झळकतायत। या बॅनरवर रोहित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली। रोहित पवारांच्या या बॅनरमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। तर हिंगोली शहरामध्ये झळकलेले हे बॅनर आपण पाहतोय। या बॅनरवर रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली। रोहित पवारांच्या या बॅनरबाजीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। म्हणजे आश्चर्याची गोष्ट लोक या बाबतीत चर्चा करतात। मी साधा एक कार्यकर्ता, एक साधा आमदार आहे आणि आमदार असताना सुद्धा लोक माझ्याबद्दल एवढे मोठ्या गोष्टी बोलत असतील तर मी एवढंच म्हणेल, त्यांनी मला दिलेलं हे प्रेम आहे। पण फक्त पोस्टर लावून काही गोष्टी होत नसतात, त्याला बऱ्याच काही गोष्टी असतात। त्यामुळे ज्या लोकांनी हे प्रेम पोस्टरच्या माध्यमातून दाखवलं त्यांचं मी आभार व्यक्त करतो। पण हा कार्यकर्ता फक्त पदासाठी लढत नाही, हा कार्यकर्ता विचारासाठी लढतो, लोकांसाठी लढतो आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी लढतो। पद नंतर, आधी काय, लोक आधी, राज्य आधी आणि देश आधी। आता पवार कुटुंबामध्ये सर्वात छोटा त्याला मानलं जातं म्हणून त्याचे बॅनर लावले। त्याच्यापेक्षा जर कोणी छोटा असेल तर त्याचे बॅनर उद्या लागतील। ही बॅनर लावण्याची स्पर्धा जी आहे ना, ही स्वतःला मोठं करण्यासाठी काही लोक कार्यकर्त्याला बॅनर लावावं लागतात, सांगतात माझे बॅनर लावा। कुठं आहोत याचं ते कधी चिंता करत नाही, परंतु स्वप्न मोठे पाहतात। या स्वप्न पाहणाऱ्याला स्वप्नामध्येच राहू द्या, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।